नमस्कार, मी अनिल तिवारी, महाराष्ट्राचा पुढारी या न्यूज चॅनल मध्ये आपलं सहर्ष स्वागत करतो। आज साक्षीनगर येथे माननीय यशराज भाऊ पंडित यांच्या प्रचार फेरीच्या संदर्भामध्ये मी त्यांच्याकडे जाऊन त्याची प्रतिक्रिया घेत आहे आणि मी ऑल इंडिया न्यूज संपर्क आज साक्षीनगर, संगमित्रनगर आणि या दुसरं भीमनगर या नगरमध्ये भैयासाहेब पंडित म्हणजे सुमित्रा हे यांच्या पुत्रात भैया पंडित यांनी पुढाकार घेऊन त्यांच्या खांद्याला खांदा लावून मतदानाच्या माध्यमातून आज तुम्ही 8 दिवसापासून देवगड तालुक्यामध्ये प्रचार करता, म्हणजे अक्षरशः तुम्हाला सांगतो आम्ही डोर टू डोर फिरत आहे। आता येणाऱ्या 2 तारखेला नगरपालिकेचं निवडणूक आहेत आणि नगराध्यक्ष पदासाठी गीता भाभी पवार त्या नगराध्यक्षाचे उमेदवार आहेत आणि आता आज आपण वॉर्ड क्रमांक 7 मध्ये खरं तर आम्हाला आज सुमित्राताई म्हणजे आमच्या आत्तू यांचं नाव खरं पूर्ण नाव कळालं, नाहीतर आम्ही आतापर्यंत आत्तूच त्यांना म्हणायचो प्रेमाने। आणि दुसरे जे मेंबर आहेत अप्पासाहेब कानगुडे, तर यांच्या माध्यमातून आपण ह्या वॉर्ड क्रमांक 7 मध्ये हे दोघं मेंबर आहेत आणि गेल्या 5 वर्ष नव्हे तर 10 वर्ष झाली ह्या वॉर्ड क्रमांकामध्ये देवासाहेब दादा असतील यांच्या माध्यमातून व त्यांच्या मार्गदर्शनाखाली आपण या निवडणुकीच्या समोर जात आहोत। आणि ह्या वॉर्ड मध्ये जर बघितलं तर आपण प्रत्येक नाली, प्रत्येक रस्ता केलेला आहे आणि बऱ्याच जणांना घरकुलं व पीटीआर दिलेले आहेत। आणि परत जर बघितलं तर आपण येणाऱ्या निवडणुकीसमोर हे विकास कामं जी आपण केलेली आहेत त्या अनुषंगाने समोर जात आहोत। म्हणून आपल्याला ही जी येणारी निवडणूक आहे ही काय अवघड नाही आणि खूप सोपी झाली आहे आणि लोकांचा खूप चांगल्या पद्धतीने संवाद आणि आम्हाला भेटत आहे, सपोर्ट भेटत आहे। आणि यांनी एकच निश्चित होतं की येणाऱ्या 3 तारखेला गीता भाभी पवार ह्या जनशक्तीच्या जोरावर व विकास कामाच्या जोरावर हा नगराध्यक्ष पदावर त्यांनीच निवडून येणार आहे। आता तुमची काय अपेक्षा आहे? भावी किती चालले त्यांनी निवडून येऊ शकत? 5000 पेक्षा जास्तीची लीड त्यांना भेटणार आहे आणि सर्व नगरसेवकही जास्तीत मतांनी निवडून येणार आहे। फक्त मला एवढी चिंता आहे की समोरच्यांचं फक्त डिपॉझिट होऊन जमा होऊ नये। बाकीचे मग आता आमचे मार्गदर्शक दादा, तुमची काय अपेक्षा आहे? आता हा तुम्ही प्रचार करताय तर या प्रचार माध्यमातून तुम्हाला हा जनतेचा कसं स्वाद भेटतोय? तुम्हाला जनतेचा उत्तम प्रतिसाद आहे, कारण आपण ह्या भागात गल्लोना गल्ली, नाली व रस्ते, पीटीआर, तिथं म्हणतात पीटीआर वाटप करतो, पण इथं घरकुलाचे पण काम चालू, तुम्ही प्रत्यक्ष जाऊन पाहू शकता। आणि दोन्ही उमेदवार अप्पासाहेब कानगुडे आत्तू आणि गीता भाभी बाळराजे दादा पवार यांना भरघोस मताने येथील जनता आजपर्यंत निवडून देत आली आणि यापुढे निवडून देईन आणि उद्याच्या 2 तारखेला भरपूर मतदान होईल आणि गीता भाभीला पण भरपूर लीड राहील या भागातून। आणि सर्व जनतेला ह्या निमित्ताने विनंती करतो की तुम्ही जिथं कमळ दिसत तिथं आपण फुल्ली मारावे आणि भरघोस मताने विजय करावा। प्रत्येकाच्या मनामनातील, मातीच्या कणाकणातील आपल्या व आपल्या हक्काची ललकारी महाराष्ट्राचा पुढारी पाहण्यास विसरू नका।